एक मुलगी 22 वर्ष आई वडिलांकडे वाढते, तिथले संस्कार घेते, ती जगण्याची पद्धत घेते, लग्न करते आणि तिच्याकडनं आपण काय अपेक्षा करतो? जगलेलं सगळं विसर आणि आता ज्या घरात आलेली आहेस ना ते घर आपलं मान. ती मानते सुद्धा. घरात येते, जाणीव काय होते माहितीये तिला? काडीचाही हक्क नाही कशावर. आणि मग ती जेव्हा बोचणी लागते ना जीवाला, तेव्हा काय होतं ते या कथेत तुम्हाला अनुभवायला मिळेल. काडीचा हक्क. लेखिका आहे गायत्री मुळे आणि सादर करतायत अनुराधा जोशी. काडीचा हक्क. सकाळ तशी रोजच्या सारखीच. घरातले सगळे काही ना काही कामानिमित्तानं बाहेर गेलेले. एवढा मोठा दिवस डोळ्यासमोर. एकटीसाठी काही खायला करावंही वाटेना. काय करावं बरं आता? किती मोठा हा दिवस. एरवी आवाज नकोसे वाटतात आणि आज ही शांतता नकोशी. जाळं लागलेलं दिसतंय. ती एका उत्साहानं उठली, भराभर जाळं काढलं, भिंती झाडल्या, टेबलावरचा सगळा पसारा आवरून टाकला. चला, अर्धा तास संपला. मग ती स्वयंपाकघरात गेली. कपाटातले सगळे कागद बदलले, डबे स्वच्छ पुसले. घर एकदम चकाकलं. तिला आवडलं एकदम. मग ती बेडरूम मध्ये आली. पलंगावरची चादर बदलली, कपाट इकडचं तिकडे केलं, पलंग थोडासा सरकवला, म्हणजे थोडासा पुढे घेतला. जागा थोडीशी कमी राहिली, पण झाडून घ्यायला तिला सोपं जाणार होतं. कपड्यांच्या नीट घड्या घालून ठेवल्या. ती एकदम खुश झाली. अर्ध्याच्या वर दिवस संपला. दिवस सार्थकी लागला. तिनं फक्त देवपाटाला हात लावला नव्हता, कारण तिथे उज्ज्वल गणपती आणि शाळीग्राम आहे. ते सोहळ्यातले देव असतात. बायकांनी त्यांना लागायचं नसतं, असं तिला पहिल्या दिवशीच सांगण्यात आलं होतं. ती परत बैठकीत आली. सोफा, स्वच्छ भिंती, स्वयंपाकघरातलं आवरलेलं कपाट, बदललेले कागद, पुसलेले लख्ख डबे. खरंच किती सुंदर. सगळे घरात आल्यावर त्यांनाही बरं वाटेल. आता येतीलच इतक्यात सगळे. चहा सगळ्यांच्या सोबतच घेऊया. फाटकाचा आवाज आल्याबरोबर तिने आधण मांडलं. एक एक जण चढून वर आला.
आई, रिमोट कुठे ठेवलाय टीव्हीचा? यार, सारख्या जागा कशाला बदलवता? अरे, मी आत्ताच आले ना तुझ्या बरोबर घरात. मला काय ठाऊक? बघ, कुठेतरी टाकला असेल, कशाच्या तरी मागे असेल. जावेनं परस्पर उत्तर दिलं मुलाला. माझं पंचांग कुठे दिसत नाहीये. टेबलावर ठेवलेलं होतं. आवराआवरीच्या नावावर उगाचच फेकफाक. इथे राहिलं असतं तर काही बिघडलं असतं का? एकटीनं इतका आवरायची काही गरज होती का? मला लाजीरवाणं करायची एक संधी सोडत जाऊ नकोस. जरा कुठे चैनीसाठी बाहेर गेले तर आल्यानंतर अशी चपराक बसते. इथे जाऊ. ती खट्टू झाली. पण नवरा तरी आपला आहे, तो आर्यावर खुश होईल असं वाटलं तिला. हे काय, पलंग कोणी हलवला हा? आता काय दक्षिणेकडे पाय करून झोपायचं का? नसते कारभार सांगितले कोणी करायला. सासू समोर चहाची कप बशी ठेवली. आलं संपलंय वाटतं घरातलं. प्रवासातून घरी आल्यावर घरचा छान चहा प्यावासा वाटतो. हे असलं स्टेशनावरचं मचूळ पाणी नकोय मला. तिला तिच्या आईनं दिलेली अन्नपूर्णा आणि ती घरात नाही हे सकाळी सगळ्यांच्या लक्षात आलं. सोवळ्यातले देव विटाळले म्हणून घरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. अपवित्रो पवित्रो भवः. ती स्टेशनवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहत होती. नेमकं कोणत्या गावाला जाणाऱ्या गाडीत बसावं याचा विचार करत.